हॅलो फ्रेंड्स, आज आपल्याला बघायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.3 मधला क्वेश्चन नंबर 3 की जो आपल्याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आपण ह्याच्या आधीचा क्वेश्चन नंबर 2 की ज्याच्यामध्ये आपल्याला डी कसा काढायचा हा आपण बघितला आहे. आता आपल्याला बघायचं आहे पूर्ण क्रॅमर्स रूल. तर क्रॅमर्स रूलवरती पण मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. क्रॅमर्स रूलमध्ये बेसिकली आपल्याला 3 फॉर्म्युला यूज करायचे असतात, डी डी एक्सचा आणि डी वायचा. फॉर डी A1 A2 असतो आणि B1 B2, dx C1 C2 आणि B1 B2 आणि dy साठी असतो A1 A2 आणि C1 C2. आता हे लक्षात कसं ठेवायचं, डी साठी तुम्ही लक्षात ठेवा, डी साठी काय असतो आपला AB. ओके, A फॉर A1 A2, B फॉर B1 B2, ते आपण कॉलममध्ये लिहायचे. ओके, dx साठी काय असणार आहे CB, C फॉर C1 C2, B फॉर B1 B2. dy साठी असणार आहे AC. ओके, तुम्ही जर असं लक्षात ठेवलं तर तुमच्या ते जास्त लक्षात राहील. ठीक आहे, आता बघा फर्स्ट इक्वेशन काय आहे आपलं, 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आता लक्षात घ्या, जेव्हा तुम्हाला इक्वेशन देतात त्या इक्वेशनच्या खाली लगेच आपलं जे लिनियर इक्वेशन फॉर्म आहे तो लगेच लिहून घ्यायचा. a1x + b1y = 7 हा आपला लिनियर इक्वेशन फॉर्म आहे. हा ह्याच्या खाली लिहिण्याने काय होईल, तुम्हाला a1ची व्हॅल्यू, b1ची व्हॅल्यू आणि c1ची व्हॅल्यू पटकन लक्षात येईल. ओके, त्याच्यामुळे काय होईल, तुम्हाला a1 काय आहे b1 काय आहे परत शोधण्यासाठी वेळ जाणार नाही. सेम तसंच a2x + b2y आणि c2 हा सुद्धा फॉर्म्युला लगेच सेकंड इक्वेशनच्या खाली लिहून घ्यायचा. मग आता बघा a1 काय आहे तुमचा, लगेच a1च्या वरती काय आहे डोक्यावर 3, b1च्या डोक्यावर -4 आणि c1च्या डोक्यावर 10. असं केलं तर तुम्हाला जास्त लक्षात राहील. a2 काय आहे तुमचा 4, b2 काय आहे तुमचा 3 आणि c2 काय आहे तर आपला 5. ओके, समजलं. आता बघा डी साठी काय आहे आपला AB. ओके, मग ए म्हणजेच काय A1 A2 B1 B2. ओके, A1 A2 म्हणजेच काय, A1 काय आहे आपला 3 आणि A2 4 म्हणजेच 3 4. B1 काय आहे -4, B2 आहे तुमचा 3. ओके, आता सेम जसं आपण क्वेश्चन नंबर 2 मध्ये डिटर्मिनंट सॉल्व्ह केलं, सेम तसं इथे सुद्धा काय करायचं, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 × 3 -4 × 4 मध्ये साईन कोणतं असतं आपल्या मायनसचं. हे साईन लक्षात ठेवा, कधी कधी चुकून आपलं मायनसचं प्लस देखील होऊ शकतं. 3 × 3 किती 9, मायनस ॲज इट इज 4 × 4 16, 4चा मायनस हा द्यायचा. 9 मायनस मायनस प्लस 16, 9 + 16 किती 25. हा झाला आपला डी. डी किती आला 25. सेम तसंच आता